अंबरनाथ पश्चिममधील नवीन भेंडीपाडा परिसरामध्ये भाजपचे उमेदवार पवन वाळकर यांच्या खासगी कार्यालयावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला होता आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील या अज्ञात व्यक्तीचा जो हल्लेखोर आहे त्याची चौकशीची मागणी करण्यासाठी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये उल्हासनगर परिमंडल 4चे उपायुक्त पोलीस सचिन गोरे यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आहेत गोपाल लांडगे सर, काय सांगाल? एकीकडे 2 दिवसावर निवडणुका आहेत आणि त्याआधीच हा गोळीबार होते, आपण देखील चौकशीची मागणी केली। एका उमेदवारावरती हल्ला होणं हे निश्चित निषेधार्थ आहे आणि त्याचा योग्य तो तपास झाला पाहिजे आणि जनतेसमोर सत्य आलं पाहिजे। कोणाला काय वाटतं त्याच्यापेक्षा सत्य काय आहे ते निश्चित कायद्याद्वारे पोलीस शोधून काढतील आणि तीच मागणी आम्ही आज पोलिसांकडे केलेली आहे। पण आपण जर बघितलं गोळीबार करण्यात आला कार्यालयावर आणि फिर्यादीचं म्हणणं आहे पवन वाळकर यांचं की त्यांनी वाळकर कुटुंबाचं नाव घेतलं आणि संशय माझा त्यांच्यावर आणि याआधी देखील माझ्या कार्यालयाबाहेर अशी मोठ्या प्रमाणात बाचाबाची त्या ठिकाणी झालं होतं असं देखील म्हटलं जातं। नाही, अगोदर काय झालं मला माहिती नाही, पण CCTVच्या माध्यमातून 2 इसम आले होते एवढं तिथे दिसतंय, परंतु त्यांना काय वाटतं त्याच्यापेक्षा कायदा काय म्हणतो आणि सत्य काय हे पोलिसांच्या वतीने निश्चित आपल्याला जनतेला माहिती व्हावं याकरता आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे। पण अंबरनाथमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं देखील म्हटलं जातं आहे अंबरनाथ शहरामध्ये। कोण आपल्या फायद्यासाठी आपल्या सोयीसाठी कोणावर आरोप करेल किंवा सत्य बाजूला ठेवून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पोलिसांचं काम आहे शोधून काढणं। नक्कीच शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेदवार आहेत। ताई, काय सांगाल? आज पोलीस ठाण्यामध्ये आपण आलात आणि आपण देखील चौकशीची मागणी केली। निश्चितच उमेदवार कुठल्याही पक्षाचा असला पण तो आमच्या कुटुंबातला आहे आणि झालेली घटना ही निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। आपण जर बघितलं, कारण की जो भ्याड हल्ला झालाय, गोळीबार करण्यात आलाय कार्यालयाचा आणि त्याची चौकशी सखोल चौकशी व्हावी ह्यासाठी देखील शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष मनीषा वाळकर यांनी देखील मागणी केली आहे। कॅमेरा मोहन दुबेसह मयुराज जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।